नमस्कार मित्रहो, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन शेंडगे माझ्या इकोटोइच या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रहो, या चॅनलच्या माध्यमातून मी नोबेल लॉरेट्स प्राईड ऑफ ह्युमॅनिटी ही लेक्चर सिरीज ऑनलाईन पद्धतीने चालवत आहे. आज आपण या लेक्चर सिरीजचा जो काही पुढचा भाग आहे, चॅप्टर नंबर 8 नोबेल लॉरेट इन 1903 म्हणजे 1903 मधले जे काही नोबेल पारितोषिक विजेते होते त्या नोबेल पारितोषिक विजेत्याविषयी त्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात आढावा घेणार आहोत. मित्रहो, या चॅनलच्या माध्यमातून आपणास विनंती की या लेक्चर सिरीजची माहिती विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना जास्तीत जास्त पद्धतीने या पुरस्काराच्या नोबेल विजेत्यांच्या विषयी जी काही माहिती आहे या माहितीचं प्रसारण त्यांच्यापर्यंत करण्यात यावं ही या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विनंती करण्यात येते. तर आपण चॅप्टर नंबर 8 मध्ये 1903 साली ज्या तज्ज्ञ विजेत्यांना नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आलं त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. 1903चं फिजिक्स किंवा भौतिकशास्त्रातलं जे काही नोबेल पारितोषिक होतं ते 3 जणांमध्ये विभागून देण्यात आलं होतं. त्यापैकी पहिले होते अँटोनी हेनरी बेक्वेरेल. अँटोनी हेनरी बेक्वेरेल यांचा जन्म 15 डिसेंबर 1852 रोजी झाला होता, तर मृत्यू 25 ऑगस्ट 1908 रोजी झाला. ते फ्रेंच देशाचे नागरिक होते. अँटोन हेनरी बेक्वेरेल हे फ्रान्समध्ये प्रोफेसर म्हणून काम करत होते. ते फॉस्फरसच्या चकाकण्यासंबंधीचा शोध करत होते. काही वस्तू सूर्यप्रकाशामध्ये काही वेळ राहिल्यानंतर अंधारात का चमकतात हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. ही जी काही चमकणारी वस्तू आहे ती कोणती आहे आणि तिचा प्रभाव काय असतो ही समस्या, या समस्येचं निराकरण करण्यासाठी ते मेरी क्युरी यांच्याकडे गेले. वस्तूमध्ये असलेली सहज रेडिओ सक्रियता यामुळे ती वस्तू अंधारात चमकते हे बेक्वेरेल यांनी मेरी क्युरी यांना आणि त्यांचे पती पियरे क्युरी यांना सांगितले. त्यांनी ते शोधून काढले. या संदर्भामध्ये त्यांना अँटोन हेनरी बेक्वेरेल यांना मेरी क्युरी आणि पेरी क्युरी यांच्यासोबतचा नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे. दुसरी जी काही पारितोषिक विजेत्या होत्या त्या म्हणजे मेरी क्युरी. मेरी क्युरी यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1867 रोजी झाला, तर मृत्यू 4 जुलै 1934 रोजी झाला. त्या सुद्धा फ्रेंच नागरिक होत्या. मेरी क्युरी यांचा जन्म पोलंडमध्ये झाला होता. त्यांचे पती पेरी क्युरी हे फ्रान्सचे असल्यामुळे त्या फ्रान्सला राहायला गेल्या. मेरी क्युरी यांचे पती पेरी क्युरी यांनी किरणोत्सारिता म्हणजेच रेडिओ ॲक्टिव्हिटी याच्याशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी संशोधन केले होते. त्यांना असे ज्ञात झाले की त्यांचे जे विसर्जन होते याचे कारण किरणोत्सारिता हे आहे. 1903 साली त्यांना पदार्थ विज्ञानातील किरणोत्सारितेचा शोध लावल्याबद्दल नोबेल पुरस्कार देण्यात आला. मेरी क्युरी या पहिल्या स्त्री नोबेल पारितोषिक विजेत्या आहेत. यासोबतच पेरी क्युरी यांच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. पेरी क्युरी यांचा जन्म 15 मे 1859 रोजी झाला. मृत्यू 19 एप्रिल 1906 मध्ये झाला. ते फ्रेंच नागरिक होते. पेरी क्युरी आणि मेरी क्युरी या पती पत्नीने मिळून पदार्थ विज्ञान शास्त्रामध्ये मोलाची भर घातल्याची दिसून येते. त्यांनी पिचब्लेंड या खनिजापासून पेलोनियम आणि रेडियम या प्रचंड किरणोत्सारी मूलद्रव्याचा शोध लावला. आज रेडियमचा सर्वत्र वापर होतो ते मेरी क्युरी आणि पेरी क्युरी याबरोबरच बेक्वेरेल यांच्या शोधामुळे होतो. या तिघांनीही आपल्या अमूल्य शोधाबद्दल, आपल्या अमूल्य भौतिकशास्त्रातील शोधाबद्दल त्यांना 1903चा पदार्थ विज्ञान किंवा भौतिकशास्त्राबद्दलचा नोबेल पारितोषिक त्यांना मिळालेला आहे. मित्रहो, यापुढील जे काही नोबेल पारितोषिक आहे ते म्हणजे रसायनशास्त्रामधील 1903चं जे काही नोबेल पारितोषिक आहे त्या नोबेल पारितोषिक विजेत्याबद्दल आपण
या ठिकाणी थोडक्यात माहिती घेऊया. 1903चं रसायनशास्त्रातलं नोबेल पारितोषिक हे स्वांटे ऑगस्ट अर्हेनियस या स्वीडिश नागरिकांना मिळालं होतं. स्वांटे ऑगस्ट अर्हेनियस यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1859 रोजी झाला, तर मृत्यू 2 ऑक्टोबर 1927 रोजी झाला. स्वीडनच्या स्वांटे ऑगस्ट अर्हेनियस यांना आधुनिक पदार्थ रसायनशास्त्राचा जनक मानले जाते. त्यांनी विद्युत अपघटनाशी संबंधित महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांना त्यांच्या या कार्याबद्दल 1903चा रसायनशास्त्रामधला नोबेल पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. मित्रहो, अशा या रसायनशास्त्रातल्या 1903च्या नोबेल पारितोषिक विजेत्याबद्दल जाणून घेतल्यानंतर आपण पुढे वळूया. पुढचा जो काही नोबेल पारितोषिक विजेता आहे, ज्यांना 1903 सालचे शरीरशास्त्र, शरीर विज्ञानशास्त्र, चिकित्सा शरीर विज्ञानशास्त्र किंवा औषध निर्माण या क्षेत्रामधला जे काही नोबेल पारितोषिक होते ते प्रदान करण्यात आले. त्यांचे नाव आहे नाइल्स रायबर्ग फिन्सेन. नाइल्स रायबर्ग फिन्सेन हे डेनिश किंवा डेन्मार्क नागरिक होते. त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1860 रोजी झाला होता, तर मृत्यू 24 सप्टेंबर 1904 रोजी झाला. डेन्मार्कचे चिकित्सा शरीर विज्ञान शास्त्रातील शास्त्रज्ञ म्हणून नाइल्स रायबर्ग हे परिचित होते. यांनी त्वचा रोगाच्या उपचारासाठी प्रकाशाचे महत्त्व यावर कार्य केले. त्यासाठी त्यांना शरीर विज्ञान आणि औषधोपचाराचा 1903चा नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांना आधुनिक फेटोथेरपीचा जनक सुद्धा मानला जातो. या मेडिसिन किंवा फिजिओलॉजीचा जो काही नोबेल पारितोषिक विजेता आहे त्यांच्याविषयी जाणून घेतल्यानंतर आपण पुढचा जो काही 1903चा नोबेल पारितोषिक विजेता आहे ते म्हणजे ज्यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळालं त्यांच्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया. मित्रांनो, 1903 साली ज्या प्रसिद्ध व्यक्तीला साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळालं त्यांचं जे काही नाव आहे ते नाव होतं मार्टिनियस ब्योर्सन. मार्टिनियस ब्योर्सन हे नॉर्वे देशाचे सुप्रसिद्ध कादंबरीकार होते. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1832 रोजी, तर मृत्यू 26 एप्रिल 1910 रोजी झाला. त्यांचं राष्ट्रीयत्व नॉर्वेजियन होतं. मार्टिनियस ब्योर्सन हे कवी आणि नाटककार सुद्धा होते. त्यांच्या काळातील प्रसिद्ध 4 साहित्यकापैकी जे नॉर्वेमध्ये होते त्यांची त्या ठिकाणी प्रसिद्धी होती, त्यांची त्या ठिकाणी चर्चा होती. त्यांची एक कविता हे म्हणजे नॉर्वेचे राष्ट्रगीत आहे. त्या राष्ट्रगीताचे नाव आहे वी लव्ह धिस लँड फॉर एव्हर. त्यांचे आर्ने, सिनेवा, सॉलबेकन इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. शिवाय लॅबोरेमस, डॉलानेट इत्यादी नाटके त्यांचे प्रसिद्ध आहेत. अशा या प्रसिद्ध नॉर्वेजियन कादंबरीकाराला, कथाकाराला, कवीला 1903चा साहित्यातील पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. यानंतर आपण 1903 साली ज्या महान व्यक्तीला शांततेबाबतचा जो काही नोबेल पुरस्कार होता त्या नोबेल पुरस्काराविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. त्यांच्या त्या विजेत्याविषयी आपण माहिती घेऊया. 1903चा शांततेचा नोबेल पुरस्कार विजेता होता सर विल्यम रेंडाल्ड क्रेमर. सर विल्यम रेंडाल्ड क्रेमर हे ब्रिटिश नागरिक असून त्यांचा जन्म 18 मार्च 1828 रोजी झाला, तर त्यांचा मृत्यू 22 जुलै 1908 रोजी झाला. सर विल्यम रेंडाल्ड क्रेमर यांचे संपूर्ण जीवन मजुराच्या कल्याणासाठी आणि रक्षणासाठी खर्च झाले होते. मजुरांच्या हितसंबंधातील सर्व प्रकारचे राष्ट्रीयत्व, आंतरराष्ट्रीयत्व या स्तरावरील तंटे मिटवण्यासाठी आणि त्यातून योग्य मार्ग काढण्यासाठी त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अथक प्रयत्न केले. आपले संपूर्ण आयुष्य खर्च घातले. ते ब्रिटन विभागाचे आंतरराष्ट्रीय मजूर संघाचे सचिव होते. त्यांनी मजूर
शांती संघटना स्थापन केली होती. सर विल्यम यांनी मजुराच्या कल्याणासाठी केलेल्या भरीव कार्यासाठी त्यांना 1903चा जो काही शांती पुरस्कार होता, तो 1903चा शांती पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला होता. अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये अँटोनी हेनरी, त्याचबरोबर पेरी क्युरी, त्याचबरोबर मारी क्युरी, त्याचबरोबर स्वांटे ऑगस्टा, त्याचबरोबर नाईल्स फिन्सेन आणि मार्टिनियस आणि विल्यम क्रेमर या 1903च्या नोबेल पारितोषिक विजेत्याबद्दल जाणून घेतले. या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.